ज्याप्रमाणे बघत आहे आपण, जे महिला महाविद्यालय या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे आणि तेथीलच विद्यार्थ्यांकडून आपण जे सदर विषय आहे, त्यांनी काय प्रोजेक्ट आणलेला आहे त्याबद्दल माहिती घेणार आहे. तर चला तर मग आपण इथे ज्याप्रमाणे बघत आहे, थोडक्यात जर बघितलं तर ईव्ही स्टेशन आपल्याला इथे दिसत आहे. कुठेतरी एक वेगळी संकल्पना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. तर नेमकं ही संकल्पना का त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ. तुझं नाव सांग. अनुष्का. पूर्ण नाव सांग. अनुष्का संदीपराव भाग्यवंत. शाळेचं नाव? ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल. ओके. तुझं नाव? माझं नाव जान्हवी शरद जाधव. ओके. आता नेमकं ज्याप्रमाणे बघत आहे, थोडं ईव्ही स्टेशन टाइप दिसत आहे, परंतु आता नेमकी जी कन्सेप्ट काय तुमची हे मला जाणून घ्यायचं. तर नेमकं या विषयाबद्दल तुमच्यापैकी मला कोण सांगेल? ओके, थोडं असं येऊन जा. आमचं हिच्यामध्ये हे आहे की आता आपल्याला माहिती आहे की आपण एक्झाम्पल एका महिंद्रा गाडीच घेऊन घेऊ. महिंद्राने आताच त्यांची गाडी लॉन्च केली आहे, महिंद्रा BE6. सो त्यांचं एक मॉडेल आपण घेऊन घेऊ. तर त्यांच्या बॅटरीचं रेंज घेतला आपण, तर आपली सोलार एनर्जी आपल्याला माहिती आहे, सोलार प्लेट्स आहे ती सोलार एनर्जी आपली हे करते. तर त्या हिशोबाने आपण हे करणार. आपण आपले सोलार पॅनल्स आहेतच, सोलार पॅनल्स. तर सपोज हा आपण सन घेऊन घेऊ. सो ऍज पर द डायरेक्शन ऑफ द सन आपले ऍज पर द डायरेक्शन ऑफ अ सन आपले सोलार प्लेट्स आहेत ना, ते मूव्ह होणार. म्हणजे जोपर्यंत आपल्या आकाशामध्ये सूर्य असणार ना, तोपर्यंत ते मूव्ह राहणार. आणि जे पण एक्स्ट्रा युनिट्स तयार होतात ते सगळे या बॅटरीमध्ये सेव्ह केल्या जातात. आणि रात्रीच्या टाइमला ते बॅटरीमधला आपल्याला रात्रीच्या टाइमला त्या बॅटरीमध्ये जे सेव्ह केलेली युनिट्स आहेत ते आपल्याला वापरता येते. आणि उन्हाळ्याच्या टाइमला जास्तीत जास्त युनिट्स होतात. तर आपण त्या युनिट्स नाही का रात्रीच्या टाइमला, अजून पावसाळ्याच्या दिवसात ढगाळ वातावरण असते तेव्हा आपण त्याला वापरू शकतो. नेमकं सध्या परिस्थितीमध्ये आता जी आपली पिढी आहे ती समोर जात आहे, विज्ञान प्रगती करत आहे, डेव्हलपमेंट करतो आपण. आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे, जे ईव्ही टेक्नॉलॉजी आहे, कुठेतरी जे पेट्रोल आहे यांच्यासाठी एक पर्यायी म्हणून आपण बघतो, बरोबर आहे की नाही? तर मग तुम्ही कशा प्रकारे, आता समजायचं एक कॉस्ट काढला आपण, तर नेमकं आता समजा ही आपण एक गाडी समजू, तर नेमकं एका गाडीसाठी चार्ज करण्यासाठी किती कॉस्ट पडेल, काय कशा प्रकारे पडेल, आपल्याला थोडक्यात सांगू शकता का? आता सांगितलं तर आपला आशेगावकर पेट्रोल पंप आमच्या पुसदमध्ये, आशेगावकर पेट्रोल पंप मध्ये नाही का 15 रुपीज पर 1 युनिट देतात. हा, इथं आपण एकाला 13 रुपीज पर युनिट दिलं तर आपल्याला ह्याचा आपल्या एका घंट्यामध्ये आपल्याला 1180 रुपीज भेटले होतात. आणि हे डेफिनेटली ते महिंद्रानं क्लिअर केलेलं आहे, महिंद्रा कार्डनं, की ते नाही का लेस दॅन 1 hour मध्ये आमची गाडी पूर्ण चार्ज होऊन जाते. बरं, तुला कन्सेप्ट कशी काय सुचली तुला कन्सेप्ट? आता आपल्या पेट्रोल पंपवर मी पाहिलेच तसे पण, आणि आता ईव्ही कारच्या बद्दल इन्फॉर्मेशन पण भेटली. सो स्कूल मधल्या टीचर्स सोबत, आमच्या निलेश जाधव सरांसोबत डिस्कस केलं आणि माझ्या फ्रेंड सोबत पण डिस्कस केलं, त्याच्यावर माहिती भेटली. बरं, आम्ही असं समजावं का की भविष्यातलं जर ईव्ही स्टेशन टाकायचं असेल तर ते तू टाकशील म्हणून एक आयडिया म्हणून समजू शकता? ओके, चला आता सदर विषयाबाबत आता थोडक्यात अगदी 2 मिनिटांमध्ये हे जनतेसाठी किंवा येणाऱ्या पिढीसाठी कशा प्रकारे प्रॉफिटेबल राहील ईव्ही स्टेशन हे थोडक्यात सांग. थोडक्यात म्हणजे प्रॉफिटेबल कसं राहील ईव्ही स्टेशन? प्रॉफिटेबल आता जेवढं पण मिळून आम्ही जे बनवलेलं आहे ते सगळे नॅचरली रिसोर्सेस आहे. तो जास्त खर्च न येता आपण करू शकतो ना. म्हणजे जेवढं पर्यावरणाला धरून चालता येईल तेवढं तुम्ही यावर भर दिलेला आहे. या ना मॅडम, समोर या ना. तुम्ही या संबंधित आहात ना? तुमचं नाव सांगा पूर्ण. आरती शुक्ला. बरं, तर या सदर विषयाबाबत ऍज अ टीचर म्हणून तुम्ही कशा प्रकारे आपल्या जनतेला सांगा कन्सेप्ट काय नेमकी थोडक्यात, आणि ही कशा प्रकारे आता येणाऱ्या भविष्यात प्रॉफिटेबल राहील? कम एंड इंग्लिश. आने वाली पीढ़ी के लिए ये जो ईवी स्टेशन की जो आपकी कंसेप्ट है वो कैसे रहेगी, मतलब प्रॉफिटेबल कैसे रहेंगी? थोड़े से रिसोर्स यूज करके हम ज्यादा एनर्जी सेव कर सकते हैं. सन इज अ सोर्स ऑफ एनर्जी, और अल्टीमेट सोर्स ऑफ एनर्जी है, तो उससे हम ज्यादा एनर्जी सेव करते हैं और इलेक्ट्रिसिटी भी सेव कर सकते हैं उससे. और ज्यादा से ज्यादा इलेक्ट्रिसिटी सेव करेंगे तो दैट इज बेटर फॉर आवर फ्यूचर. ओके, क्या लगता है ये आने वाली पीढ़ी के लिए प्रॉफिटेबल रहेगा क्या? येस, डेफिनेटली इट इज. चला आता आपण आज आपलं नेक्स्ट प्रोजेक्ट आहे अगदी थोडक्यामध्ये जाणून घेऊ. या ना समोर या. काय नाव आहे बेटा तुझं? माझं नाव जानी सुनील आडे. शाळेचं नाव? ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल.
अच्छा एकच आहे का तुम्ही फक्त प्रोजेक्ट वेगवेगळा आहे तुमचा समजा काय हे प्रोजेक्ट काय नेमका हे प्रोजेक्टचं नाव आहे व्हॉइस कंट्रोल रोबोट. व्हॉइस कंट्रोल ओके आपल्या आवाजाने आपल्या या रोबोटला कंट्रोल करू शकतो. ओके कशा प्रकारे डेमो दाखव फोन मध्ये एक ऍप आहे ऑटो. अच्छा म्हणजे ऍज अ तुम्ही ऍप समजा फोन मध्ये इन्स्टॉल कराल इन्स्टॉल करून त्याच्या सपोज आपण युज करू शकतो. सपोज आपण बॅकवर्ड म्हटलं तर बॅकवर्ड येऊन जाईल, फॉरवर्ड म्हटलं फॉरवर्ड येऊन जाईल, लेफ्ट हँड राईट होते आणि ओके म्हटलं स्टॉप होऊन जाईल आणि जय हिंद म्हटलं तर अटेन्शन मध्ये येऊन जाईल. अरे बापरे. आणि हे ब्लूटूथ मॉड्यूल हे अर्डिनो युनो आणि हे दोन गिअर मोटर आहे आणि हे लिथियम बॅटरी आहे. ओके जर हे नाही का बघा हे ब्लूटूथचे हे मॉड्यूल आहे ते अँड्रॉइड ऍप मध्ये आहे. ते सिग्नल देईल आणि अर्डिनो युनो मग नंतर मोटर डिव्हाइस मध्ये जाईल मग हे दोन्ही वर्क करेल. मग पॉवर सप्लाय घेऊन आपण सगळं अटॅच करून घेतलेलं आहे. मग ते वर्क करून जिथं आपण जाऊ नाही शकत म्हणजे जिथं इमर्जन्सी आहे जसं छोटी पाईपलाईन आहे त्याच्यात जाऊ शकते, तिथं आपण माणसं नाही जाऊ शकत तिथे रोबोट जाऊन मदत करू शकते. इथं आपण कव्हर लावून काही असं कव्हर लावून म्हणजे फ्युचर मध्ये असं कव्हर लावून वर एक कंटेनर बनवू मग त्याच्यात नाही का ट्रान्सपोर्ट साठी पण युज करू शकतो. म्हणजे आपण हे घर बसल्या युज करू शकतो का मोबाईलवर मोबाईलच्या हा. अरे वा आगळे वेगळे कन्सेप्ट आहे. चला खूप खूप तुम्हाला भावी शुभेच्छा तुमच्या कन्सेप्ट साठी. बेटा या कन्सेप्ट बद्दल थोडक्यात सांग, तुझं नाव सांग. माझं नाव सृष्टी गजानन पवार आहे. शाळेचं नाव सांग. ज्योतिर्मय इंग्लिश स्कूल. एका शाळेचे तरी कन्सेप्ट वेगळं आहे. चला तुझं नाव सांग. सिद्धिका संतोष चव्हाण. ओके बरं काय कन्सेप्ट आहे नेमकी. भैया स्मार्ट ब्रिज आहे. स्मार्ट ब्रिज हा जेव्हा फ्लड येते तेव्हा हे इमर्जन्सी व्हेकल्सला किंवा मग शिप ट्रान्सपोर्टेशन मध्ये हेल्प करते. ओके कशा प्रकारे थोडं डेमो द्या आम्हाला थोडक्यात. इथं आपण हे सपोज टू बी वॉटर आहे. वॉटर मध्ये हे मॉइश्चर समजा हा जो एरिया आहे समजा हे समजा हा आपला फ्लोटिंग एरिया आहे समजा आपला वॉटर फ्लोटिंग एरिया आणि हे समजा तुमची एक मशीन आहे जे तुम्ही वॉटर मध्ये टाकाल 10 किलोमीटर लांब. अरे बापरे. आणि 10 फूट वरी राहतील. ओके पाण्याच्या प्रवाहाच्या लेवल. आणि जसं त्याला मॉइश्चर लागेल तो इकडं डिटेक्ट करेल टच होईल इकडे सिग्नल पोहोचवेल. एक डेमो दाखवा मला थोडक्यात. 10 किलोमीटर. ओके हा ज्याप्रमाणे आपण बघू शकतो आता की हात जसं आपण याच्यावर हात ठेवला की ते मशीन वरी आली, जे ब्रिज आहे तो वरी आला आणि जसंच जे समजा पाण्याचं जे लेवल आहे ते खाली गेलं तीच समजा जे ब्रिज आहे तो त्याची जी लेवल होती त्याच लेवलला वापस पूर्वरत आलेला आहे. अतिशय खूप म्हणजे चांगल्या पद्धतीचं हिचं कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळत आहे. कुठेतरी विज्ञान प्रदर्शनी एक नेक्स्ट लेवल करण्याचं काम हे सद्यस्थितीमध्ये आपल्याला दिसत आहे. आणखी ही आपण विद्यार्थ्यांमार्फत जाणून घेऊ. ज्याप्रमाणे आपण बघत आहे की जी विज्ञान प्रदर्शनी महिला महाविद्यालय इथे आलेली आहे, भरलेली आहे. एक नेक्स्ट लेवल जे प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. थोडं जवळ येऊन जा, काहीतरी आठवण आलं असेल या थोडं जवळ या, हे वाचून घ्या. चंद्रयान 3 इस्रो आणि दुसऱ्या बाजूला इंडिया. नक्कीच काहीतरी तुम्हाला आठवण आलं असेल. खूप जवळीकतेचं नातं आपलं याच्याशी आहे. आता ही संकल्पना काय, ही कन्सेप्ट काय, इथलच्याच विद्यार्थ्यांमार्फत जाणून घेऊ. तुमचं नाव सांगा. तर माझं नाव नेहा अविनाश जाधव आणि माझं नाव सोनाक्षी आडे आहे. दिव्या संतोष राठोड. शारदा गुहाडे. बरं नेमकं आता ही कन्सेप्ट काय याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. आम्ही जे आहे आज चंद्रयान आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे ते आम्ही रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि आमचं जे चंद्रयान आहे ते वर्किंग आहे. आपल्या सगळ्यांना तर माहिती आहेच की वर्किंग म्हणजे चंद्रयानच्या बद्दल माहिती सगळ्यांनाच आहे. पण आम्ही आज हे कसं बनवलं त्याच्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. आणि मी आमच्या कॉलेजचे नाव आहे श्रीमती वत्सल्याबाई नायक महिला महाविद्यालय कॉलेज पुसद. तर आज मी सांगणार आहे की आम्ही हे प्रोजेक्ट कसं बनवलं आणि म्हणजे कसं रिप्रेझेंट केलं. तर सर हे आमचं वर्किंग मॉडेल आहे. आम्ही इंजेक्शन घेतलेली आहे एक आणि एक दुसरे 2 इंजेक्शन आहे. एक इंजेक्शन माझ्या हातात आहे आणि एक जे आहे या चंद्रयानला अटॅच आहे सर. आणि आम्ही करणार काय आहे, जे इंजेक्शन आहे याच्यामध्ये पाणी आहे सर. आम्ही इथे प्रेशर लावल तर हे जे पाणी आहे या पाईपच्या द्वारे जे आहे सर या इंजेक्शनला जे इंजेक्शन मध्ये जाईल
म्हणजे ते इंजेक्शन मध्ये ट्रान्सफर होईल आणि जे इंजेक्शनवर जे अटॅच जे चंद्रयान आहे ते वरती जाईल सर. तर अशा प्रकारे हे काहीतरी वर्किंग करत आहे सर. समोरून दाखवून द्या, अगदी जवळून घ्या, म्हणजे जी कन्सेप्ट आहे ती कळून जाईल आपल्याला. ज्याप्रमाणे आपण बघत आहे हे बघा, जे वॉटर प्रेशर आपण ज्याप्रमाणे म्हणतो ते वॉटर प्रेशरचा बरोबर या ठिकाणी यूज केलेला आहे. फक्त प्रेशर द्यायचं आणि जे पूर्ण कन्सेप्ट आहे आपल्याला इथे दिसत आहे आणि एक फुल वर्किंग कंडिशन मध्ये जे प्रोजेक्ट आहेत आपल्याला बघायला मिळत आहे. बरं, नेमकं ही कन्सेप्ट करण्याची आयडिया तुम्हाला कशा प्रकारे मिळाली? सर जे आमचे सर आहेत अनिल राठोड सर, त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे प्रोजेक्ट तयार केला आहे. बरं, तुम्हाला हे प्रोजेक्ट करताना कोणत्या समस्या आल्या आणि कशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर मात केली, थोडक्यात सांगा. सर आम्हाला खूप काही याच्यामध्ये हे झाल्या, कारण काही सामान भेटत नव्हते, खूप साऱ्या वस्तू लागतात यूज करण्यासाठी. आम्हाला काही इंजेक्शन वगैरे खूप साऱ्या हे झाल्या, पण आम्ही सर कसं हार मानली नाही. आम्ही हर एक म्हणजे इंटरनेटची हे घेतली, मदत घेतली, माहिती घेतली आणि जे आहे छोटंसं मॉडेल जे आहे आम्ही बनवलेलं आहे. आणखी समोर आहे आता कुठेतरी काहीतरी मला गोष्टी ते आठवण आलेली आहे. हे थोडं डेन्सिटी टाईप आहे का? मी म्हणजे माझा विषय नाहीच आहे मुळात, मी या फील्डचा विद्यार्थी नाही आहे, तरी थोडंफार ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करू थोडं डेन्सिटी टाईप दिसत आहे. काहीतरी वेगवेगळी जे घनत्व जो विषय राहतो, माणूस पाण्यावर तरंगतो परंतु इतर जे काही पदार्थ आहे त्याच्यामध्ये तरंगताना त्यास अडचण झाली, अशा प्रकारचं काहीतरी. तर नेमकी ही कन्सेप्ट काय त्याबद्दल सांग. सर्वप्रथम तुझं नाव सांग. दिव्या संतोष राठोड. तुझं नाव सांग. प्राजक्ता संदीप मित्तम. तुझं नाव सांग. शारदा दत्ता गोवारी. तुम्ही कोणत्या महाविद्यालयात? आम्ही श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय. आम्हाला ही कन्सेप्ट सांगा आता. हा डेन्सिटी म्हणजे एका प्रकारे आम्ही डेन्सिटी, कोणाची हाय डेन्सिटी आहे कोणाची लो डेन्सिटी आहे ते मॉडेल म्हणून सादर ठेवून गेले. तर फर्स्ट टाइम आम्ही हनी टाकलेलं आहे. समोरून जा. हे काय आहे? हनी आहे. अच्छा, मध आहे आपला. हा. 2 नंबरला कॉर्न सिरप म्हणजे मक्याचं पीठ. ओके. हे सोप आहे, सोपचं म्हणजे साबणीचं पाणी. वॉटर आहे. पाणी असं कोण आहे पाणी? ते मिक्स वगैरे झालं ना. अच्छा. हा. अच्छा. हे बरी ऑइल आहे. बरं, हे आम्हाला डेमो कशा प्रकारे तुम्ही दाखवसाल आता? जर डेमो दाखवायचं म्हटलं तर सर ते काढ तसंच होते, मिक्स झाल्यानंतर ते जशाला तसंच. अच्छा. म्हणजे तुमचं सरळ सांगण्याचा असं म्हणणं आहे की जे घनत्व असते त्याच्यामुळं जी गोष्ट आहे ती मिक्स होतच नाही. प्रत्येकाची एक वेगवेगळी डेन्सिटी असते आणि ते त्या प्रमाणावर रिॲक्ट करते आणि ते त्याच प्रमाणात जसं ठेवलं तसं ते राहते ज्याच्या त्याच्या घनत्वानुसार. ज्याप्रमाणे थोडक्यात सांगतो, मी मुळात या विषयाशी निगडीत नाही, माझा विषय चुकू शकते बरं. तर जे सायन्सच्या या विषयाशी निगडीत आहे त्यांनी माझं करेक्शन करा जर मी चुकलो तर. ज्याची सर्वात जास्त डेन्सिटी आहे ते सर्व खाली जातो. थोडक्यात मी जेवढा अभ्यास केला किंवा जेवढं मी बघितलेलं सर्वात जास्त ज्याची डेन्सिटी असते ते खाली जाते आणि त्याच्यानंतर डेन्सिटी ही त्या लेवलवर असते. थोडक्यात पेट्रोल डिझेल जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जी डिझेल आहे त्याची डेन्सिटी जास्त आहे आणि जी पेट्रोल आहे त्याची डेन्सिटी कमी असते. जर पेट्रोल डिझेल जर आपण एकाखाली एक लावलं तर डिझेल खाली राहते आणि पेट्रोल वरी राहते. असं ते डेन्सिटीचा विषय असतो. अतिशय चांगला असा उपक्रम आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता थोडक्यात आणखी एका विषयाकडे वळू. तुमचं नाव सांगा. जान्हवी सुदर्शन टारपे. ओके. तुझं नाव सांग. खुशी अनिल पवार. तुझं? श्रुती कोरडे. तुझं? संस्कृती शिंदे. बरं, नेमकी ही कन्सेप्ट काय आम्हाला थोडक्यात समजावून सांगा. सोर्स ऑफ वॉटर आहे, म्हणजे आपल्याला पाणी कुठून भेटते. ह्याच्यात आपले 2 मेन पार्ट आहे, एक ग्राउंड वॉटर आणि एक सरफेस वॉटर. ओके. तर आम्हाला थोडक्यात जे ग्राउंड वॉटर आहे समजून जा, थोडक्यात दाखवून द्या, त्याबद्दल मला समजावून सांगा. ग्राउंड वॉटर मध्ये हँडपंप येते, वेल येते, टॅब येते, पॉन्ड येते, ज्याने आपल्याला पाणी मिळतं. ओके. आता हे सोर्स ऑफ वॉटर समजा, याबद्दल समजावून सांगा. सोर्स ऑफ वॉटर म्हणजे ह्याचे 2 मेन पार्ट आहे. सरफेस वॉटर मधून आपण पाणी फिल्टर करून पित असतो आणि आपल्या अर्थ सरफेसवर 97% कवर्ड आहे वॉटरनं आणि 2% वॉटर आपण फिल्टर घेऊन म्हणजे पित असतो, पिण्यासाठी वापरत असतो. आणि 1% वॉटर जे ग्लेशियर असते, जे बर्फाचे पहाड वगैरे असते, तिथून जे 1% पाणी येतो ते आईस वगैरे साठी पण युज करतो आपण. तर नेमकं आता हे जे प्रोटोटाईप आहे तुमचा, तर नेमकं काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही तुमच्या या उपक्रमातून? म्हणजे याच्यात आपण कुठून पाणी आपण मिळू शकतो
तसं. अच्छा अच्छा. म्हणजे कशा प्रकारे इथं जे सोर्स आहे, वॉटर ऑफ सोर्स, ज्याप्रमाणे आपण बघतो की सद्यस्थितीमध्ये कुठेतरी पाणी कमी होत चाललं, ही पण एक रियालिटी आहे. परंतु कशा प्रकारे वॉटर कन्व्हर्सेशन करायचं किंवा जे पाणी कशा प्रकारे वाचवायचं किंवा पाणी कुठून कुठून मिळत येते आणि त्याला कशा प्रकारे संगोपन करता येते याचं हे थोडक्यात जे स्पष्टीकरण आहे या माध्यमातून आपल्याला दिसते. आणखी बघू थोडक्यात समोर फॅक्टरी. आता जी फॅक्टरी आहे या फॅक्टरी बद्दल सुद्धा आपण बघू. आपल्या भारतात खूप मोठ्या प्रमाणावर फॅक्टऱ्या आहेत, ज्याप्रमाणे बघतो प्रत्येक गोष्टीच्या फॅक्टऱ्या आहेत. तर नेमकी ही कोणती फॅक्टरी आणि यामधून काय प्रोडक्ट हा समोर येणार हे सुद्धा माहिती घेऊ. तुझं नाव सांग. श्रद्धा नितीन कांबळे. ओके, तुझं नाव सांग. ईश्वरी संदीप सोन. नेमकं ज्याप्रमाणे बघतो आता मी, जेव्हा ती या विषयाची माहिती घेत होतो तेव्हा इथून काहीतरी धूर निघत होता, धूर. तर नेमकं हा विषय काय आहे याबद्दल मला थोडक्यात माहिती दे. आमच्या प्रोजेक्टचे नाव कार्बन प्युरिफिकेशन आहे. कार्बन प्युरिफिकेशन म्हणजे समजा आपण जे वाहन आहे किंवा इतर कारखाने आहेत त्यामधून जे धूर निघतो त्याचं शुद्धीकरण. ओके ओके ओके, बोला बोला. फॅक्टरीमधून निघणारे जे प्रदूषित धूर आहे त्याचे याच्यात शुद्धीकरण होते. आता ही फॅक्टरी आहे, आम्ही ते कार्बन ॲब्झॉर्बर लावलेला आहे. ओके. त्याच्यात आम्ही कापसाचे लेअर लावले आहे. जे फॅक्टरीमधून निघणारे धूर असते निघू शकते का की पॅक आहे पूर्ण? नाही निघू शकते. थोडं समोर येऊन जा. आम्ही ते कॉटनच्या लेअर लावलेला आहे. ओके. फॅक्टरीमधून जे धूर निघते त्यात काही जे हार्मफुल सबस्टन्स असते ज्याच्यामुळे आपल्या वातावरणाला हानी होते ते त्याचे याच्यात प्युरिफिकेशन होते. त्यामुळे एअर पोल्युशन हे कमी होते. एअर पोल्युशन कमी होते. ऍसिड रेन जे होते त्या निघणाऱ्या प्रदूषित धुरामुळे ते सुद्धा कमी होते. आपण याच्यात ऍक्टिव्हेटेड कार्बन हे कार्बन डायऑक्साईडचं स्क्रबर म्हणून पण यूज करू शकतो. तुला चांगली कल्पना आहे. ज्याप्रमाणे आपण बघतो आता जे दुचाकी आहे, चार चाकी आहे, यामधून सुद्धा जे पेट्रोल डिझेलवर चालणार आहे बरं, त्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे कार्बन डायऑक्साईड आणि जे घातक विषारी जे वायू आहे ते बाहेर पडताना उत्सर्जित होताना आपणास दिसतात. आणि तशाच प्रकारची एक फॅक्टरी याप्रमाणे आपण इथे बघत आहे. आणि त्यामधून जे धूर निघत आहे, चांगली बाब अशी की विद्यार्थ्यांमार्फत जे धूर निघणारा आहे विषारी, त्या सुद्धा शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया यांनी या माध्यमातून दाखवली आहे. आणखी समोर जाऊ, आणखी विचारण्याचा प्रयत्न करू. चिमणी, बरोबर, चिमणी फॅक्टरी. आणि काय? ओके, तेवढी इंग्लिश कच्ची आहे आपली. चला, नाव सांग तुझं. वैष्णवी उंटवाल. तुझं? कोमल जागर. तुझं? सातवी राठोड. ते वेगळं आहे का? हो. तू याच्यात किती काय? ओके, चला या विषयाबद्दल समजावून सांगा मला. हिंदी प्लीज. ओके, इस ये प्रोटोटाइप के बारे में समझाओ. यस सर. सो वी हैड मेड अ कार्बन फैक्ट्री, वी विल कॉल इट अ कार्बन फैक्ट्री. सो इसके अंदर जब भी हम कोई भी फ्लेमेबल बर्निंग सब्सटेंस और जो स्मोकी सब्सटेंस है वो अगर इसके अंदर लगाएंगे गैस फैन के थ्रू, वो यहाँ से इस पाइप के थ्रू इस प्लास्टिक बॉक्स में एब्जॉर्ब होगा. और हमने कॉटन के साथ में हमने इसमें कॉटन मेशेस बनाए हुए हैं. और जब वो एयर या जो स्मोक होगा वो जब यहाँ से जाएगा तो फिर वो यहाँ पे कॉटन और वाटर उसे प्यूरिफाई कर देगा और यहाँ से क्लीन एयर बाहर आएगा. म्हणजे जे एअर फिल्ट्रेशन. ओके ओके, ज्याप्रमाणे देन कार्बन प्युरिफिकेशन याच्यात नाही का आम्ही सोबत पाणी पण टाकलंय. कारण ते जे कॉटन आहे ना ते जळलं नाही पाहिजे. कारण ते जे कार्बन असते ते हिटेड असते. ते हिटेड असल्यामुळे ते कॉटन जळून जाईल. या पद्धतीने आम्ही त्याच्यात पाणी टाकलंय तर पाण्यामुळे ते कॉटन जळणार नाही. मग म्हणून इथून नाही का ते फिल्टर होईल आणि जे त्याचे स्मॉल गॅसेस लिक्विड पार्टिकल्स आहे ते त्याच्यात ऍब्झॉर्ब होईल आणि फ्रेश एअर रिलीज. थोडं उघडून दाखवू शकता हे? उघडते. ओके, समोर येऊन जा. सारे जो वेस्टेज मटेरियल्स ये देखिए, ये वेस्टेज मटेरियल्स यहाँ पे एब्जॉर्ब हो गए और इसके थ्रू यहाँ से क्लीन एयर पास हो रहा है एंड क्लीन कार्बन भी पास हो रहा है. ये देख सकते हैं आप. ये देखो वाटर भी थोड़ा सा लाइक फिल्टर गंदा सा लग रहा है जस्ट बिकॉज ऑफ जो डस्ट पार्टिकल्स है. याच्यात ऍक्च्युअल मध्ये सुरू आहे का सध्या? बघू शकतो. हो, काढा बाहेर काढा. अरे बापरे, म्हणजे एक रिअल डेमो ज्याप्रमाणे आपण बघतो की खरंच जे फिल्ट्रेशन कशा प्रकारे होते याच्या माध्यमातून. आणि थोडक्यात उघडून दाखवा, थोडं समोर येऊन जा. आणि ऍक्च्युअल मध्ये कशा प्रकारे इथे फिल्टर होतं हे सुद्धा इथं बघण्याजोगी बाब आहे. हे बघा,
सरळ इथे जे इनप्युअर मटेरियल विषारी पदार्थ ज्याप्रमाणे इथे अडकलेले आहे आणि जे नॅचरल प्युअर एअर आहे ती हवेमध्ये सोडण्यासाठी तयार आहे. चला खूप खूप धन्यवाद. आता वॉटर प्युरिफिकेशन, ओके, एअर प्युरिफिकेशन, वॉटर प्युरिफिकेशन. चलो वीर, तुझं नाव सांग. वैभवी. वैभवी, पूर्ण नाव सांग. वैभवी अमर टोंडलायत. माय नेम इज निदा शेख मुना. तुझं नाव? इच्छा सचिन गोडवे. प्रतिज्ञा जाधव. तुम्ही तिकडे आहे का तिकडे आहे? ओके. चला आता तुमच्या शाळेचं नाव सांगा. आमचा एमपीएन कॉन्व्हेंट पुसद. ओके. नेमकं तुम्ही कोणत्या विषयावर प्रोजेक्ट बनवला याबद्दल माहिती द्या. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, कारण की या जगामध्ये खूप म्हणजे वॉटर प्युरिफिकेशन होण्याची गरज आहे आणि जे फॅक्टरीमधून जे वेस्ट वॉटर निघते बाहेर त्याच्यातून ते 4 स्टेप मध्ये ते डिवाइड होतात. 4 स्टेप मधून होऊन ते प्युरिफिकेशन होतात. फर्स्ट स्टेप म्हणजे लार्ज गार्बल मोठे गोटे, सेकंड स्टेप म्हणजे स्मॉल गार्बल लहान गोटे आणि कोल म्हणजे कोळसा. या तिसऱ्या स्टेप मध्ये हे तिन्ही पण डस्ट मिक्स होऊन जातात आणि मग कॉटन मध्ये ते फिल्टर होऊन होम कॉलनीज मध्ये, ऍग्रिकल्चर मध्ये आणि युटेन्सिल्स मध्ये युज करू शकतो. आणि आपण त्याचे फायदे म्हणजे आहे की आपल्याला फ्रेश वॉटर मिळते. म्हणजे यूज, रियूज, रिसायकल थोडक्यात, बरोबर ना? मग इंग्लिश कच्च्या आहे बरं. नाही, चालते. हा, आता ज्याप्रमाणे आपण म्हटलं आपल्या पुसद शहरामध्ये सुद्धा जलशुद्धीकरण केंद्र आहे. माझ्या डोक्यात विचार होता की त्या ठिकाणी जाऊन तिथे कशा प्रकारे वॉटर फिल्टरेशन होते ही पद्धत दाखवायची, परंतु मूळ प्रत्यक्षात तिथे जी पद्धत आहे थोडक्यात तीच पद्धत इथे सुद्धा विद्यार्थ्यांनी अंमलात आणलेली आहे. समोर येऊन जा, ज्याप्रमाणे डेमो सुद्धा आहे बरं, समोर येऊन जा. आता हे पण डेमो बघून या समोर. आता हे सुद्धा त्याच्यामध्ये शुद्ध पाणी यामध्ये पडत आहे. केमिकल पण आलं तर मग आपण क्लोरीन ते हटू पण शकतो. केमिकल सुद्धा हो आलं तर चालेल. खूप खूप चांगली संकल्पना आहे. आणखी थोडं समोर होऊन जाऊ, असं होऊन जा. वॉटर लेवल इंडिकेटर. चला, ज्यांच्या घराच्या वरी टाक्या आहेत त्यांच्यासाठी काहीतरी नवीन आहे. तुझं नाव सांग बेटा. माय नेम इज कोमल. तुझं? माय नेम इज माही. आजी अनिल मोठे. तुम्ही तिकडे आहे की इकडे? माय नेम इज प्राजक्ता देवानंद पाटे. आता ज्याप्रमाणे इथे मोठ्या अक्षरात, ठळक अक्षरात लिहून आहे वॉटर लेवल इंडिकेटर आणि इथे मोठ्या प्रमाणावर लिहून सुद्धा आहे. तर नेमकं याचा यूज काय नेमकं आणि तुमच्या या कन्सेप्टच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय सांगू इच्छिता? आम्ही हे सांगू इच्छितो की म्हणजे जे वॉटर लेवल इंडिकेटर आहे ते खूप बेनिफिशियल आहे फॉर अवर एन्व्हायरमेंट आणि हे एन्व्हायरमेंट कन्झर्व करते आणि वॉटर पण सेव्ह होते आणि आपण याला बिल्डिंग्स, कॉलनीज लाईक हाऊसेस आणि स्कूलमध्ये सुद्धा आपण याला यूज करू शकतो. जसं की आता मी एक्सपेरिमेंट दाखवते तुम्हाला. डेमोज बघू सुरुवात आपण. जसं जसं याच्यात वॉटर ऍड होतील तसं तसं तिथं पर्सेंटेज दिसते. आणि जर हे फुल्ली टँक झाला याचा लेवल बघून घ्या झाला तर 100% वर याचा फुल्ली लेवल आहे आणि हे फुल जर झाला तर इथं अलार्म वाजतो. ज्याप्रमाणे आपण बघत आहे की अशा बऱ्याच जणांच्या घरी ह्या मोठमोठ्या टाक्या असतात घरांच्या वरी. बोर तर खोदलेली असते, बोरचं तर पाणी एनी टाइम ते सुरू करून ठेवतात, परंतु टाकी भरली नाही भरली याकडे कोणत्याही व्यक्तीचं लक्ष नसते आणि त्यामुळे होते काय, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा खाली होतो आणि ते पाणी वाहून जाते. जिथे पाणी जतन करण्याची ही आपल्या निसर्गावर आपल्यावर वेळ आली आहे तिथेच कुठेतरी पाण्याचा गैरवापर होतो किंवा पाणी हे वेस्टेज होते. परंतु विषय तर अतिशय चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी मांडलेला आहे. या विषयामध्ये तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन भेटलं आणि कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावं लागलं? आम्हाला आमचे प्रिन्सिपल सर मिस्टर बी एन खराटे सर एंड टीचर्स शाहिद सर, शामली मैम, तो हमको साइंस पढ़ाते हैं, तो उनका ज्यादा बेनिफिट है हमारे. बरं, जर अशा प्रकारचे आपल्याला प्रोटोटाईप अशा प्रकारचे जर आपल्याला सर्वांना जर घरी बसवायचे असेल तर ते तुमच्या मार्फत जर भावी सायंटिस्ट म्हणून आम्ही बघू शकतो का की तुम्ही भविष्यात अशा प्रकारचे जे मॉडेल आहे ते बनवाल म्हणून? हो, हे आपण बनवू शकतो आणि हे लो इन कॉस्ट आहे, चीप आहे खूप. तरी पण एक किती खर्च पडेल आपल्याला?
खर्च काही जास्त नाही आहे, 400-500च्या खालीच आहे खर्च, तेवढं काही नाही, चीप इन कॉस्ट आहे. चला हे वॉटर मेजर करते की किती % पर वॉटर आहे. जर फुल्ली टँक झालं तर आपल्याला म्हणजे हे अलार्म टाईप वाजते आणि आपल्याला सांगते की टँक जे आहे कंटेनर ते फुल्ली झालं आहे. चांगली कन्सेप्ट आहे, संकल्पना चांगली आहे. आणखी विद्यार्थी आहे अरे बापरे, वॉटर प्युरिफिकेशन आणि इथे प्रोटोटाईप असे दिलेले आहे की झाडे सुद्धा दिलेली आहे, म्हणजे जे पाणी आहे ते बरोबर त्याच ठिकाणी पोहोचायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण बघतो की शेती पूर्वीच्या काळी शेती केली जायची तर जे स्प्रिंकलर आहे ते लावले जायचे आणि स्प्रिंकलरनं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वर्षाव केला जायचा. परंतु त्यानंतर अवगत झाली जी ठिबक सिंचन पद्धती, तुम्हाला जर आठवण असेल तर. नक्कीच आपण सर्व शेतकऱ्यांच्या घरचीच मुलं आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे. तर नेमकं ही कन्सेप्ट काय बेटा ते सांग, तुझं नाव सांग. माझं नाव प्रतिज्ञा दशरथ खडसे आहे. तुझं नाव? माझं नाव श्रावणी अनिल राठोड आहे. माझं नाव महिमा सुधा माडे. ओके, तुमचं वेगळं आहे. ओके, तर नेमकं ही कन्सेप्ट काय थोडक्यात आम्हाला अगदी एक किंवा 2 मिनिटात सांगा. कन्सेप्ट हे आहे की नॅचरली आपण 1 मिनिट आहे, मी थोडं मला थांबवतो, हे पाणी वरी ठेवतो. थोडं आपण ज्याप्रमाणे बघत आहे की रिअल डेमो आपण इथे सुद्धा बघू. चला ठीक आहे, तर आता आम्हाला विषयाची माहिती दे. असं आहे की आपण नॅचरली वॉटर प्युरिफाय करू शकतो आणि ते नाही का जे डर्टी वॉटर असते त्याला आपण क्लीन करू शकतो आणि त्याला आपण सर्व्हाइव्ह करू शकतो, सप्लाय करू शकतो. ओके, आणि त्याला युजफुल पण बनवू शकतो, म्हणजे युजफुल एबल करू, तेवढे एबल असते ते युज करायसाठी. ओके. आता इथे आपण लाईव्ह डेमो बघत आहे कशा प्रकारे वॉटर फिल्टरेशनची जी प्रक्रिया सुरू आहे. सर्व जे कन्सेप्ट आहे इथे आपण बघत आहे. सर्व हे जे डेमो आहेत आपण यांच्याच जे प्रोजेक्ट आहे त्याच्या माध्यमातून बघत आहे. नक्कीच खूप चांगला प्रोजेक्ट आहे आणि भविष्यासाठी खूप कामीचा आहे. जर बघितलं तर तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता AK-47 कुछ तो याद आया होगा. आणि इकडे आपण ज्याप्रमाणे बघत आहे इकडून येऊन जा. थोडं डीजे सिस्टम टाईप इथं आपल्याला काहीतरी आगळं वेगळं पहिल्यांदा अशा प्रकारचा मी थोडा जे व्हिडिओ आहे ते बघत आहे किंवा जे प्रोजेक्ट आहे ते मी बघत आहे. आता या प्रोजेक्ट बद्दल नेमका हा प्रोजेक्ट का आणि त्याच AK-47 हे नाव नेमकं का दिलं, चला हे पण जाणून घेऊ. नाव सांग तुझं. माय नेम इज कृष्ण माशे. तुझं? माय नेम इज श्रेया अंबाल. नेमका हा प्रोजेक्ट काय आहे? आम्हाला हे उद्देश द्यायचा होता की आपण डीजे लावल्याने नॉइज पोल्युशन होते ना, तर ते नॉइज पोल्युशन नका करू. क्रिएट होते नॉइज पोल्युशन, तर ते नॉइज पोल्युशन नका करू आणि त्याने ॲनिमल्सची ह्युमन्सची डेथ होते. आपल्या पुसदमध्ये जर गोष्ट म्हणलं तर रॅलीमध्ये डीजे लावला होता ना तेव्हा कोणाची तरी डेथ झाली होती. त्याच्यामुळे आपण गव्हर्नमेंटकडून ऑर्डर पण आला होता की जिथं डॉग्स वगैरे असतात ना रॅलीजमध्ये त्यांना साईडला ठेवा, आपण ते नाही ठेवत. त्याच्यामुळे तर ते डेथ होतात ना, म्हणून आम्हाला हे उद्देश आहे की नॉइज हे सांगायचं आहे. म्हणजे जे नॉइज पोल्युशन आहे हा खरंच खूप जे चिंतेचा विषय आपण ज्याप्रमाणे बघतो आणि जे सद्यस्थितीमध्ये कोणताही कार्यक्रम असो डीजे हे आवर्जून त्या ठिकाणी राहतात आणि कॉम्पिटिशनच्या नावावर एकमेकांसोबत जे डीजे भिडवतात त्यामुळे जे मेंदूवर आणि शरीरावर जे घातक परिणाम होतो हे खूप हानिकारक आहे. थोडक्यात आम्हाला डेमो द्या. नॉन हा तुमचा उद्देश कळला आम्हाला. ज्याप्रमाणे जे नॉइज पोल्युशन आहे ती कन्सेप्ट कशी राहते काय राहते मी थांबवलं, याच्यामुळे कॉपीराइट क्लेम येऊ शकते सॉंगचं. चला ठीक आहे, खूप खूप भावी तुमच्या प्रोजेक्ट साठी शुभेच्छा. थोडं या विषयाबद्दल म्हणजे थोडं आलं लक्षात, पण मला ते तुमच्या लँग्वेज मध्ये बोलता येईना. तर आता हा विषय काय आणि नेमकं या विषयाबद्दल सुचलं कशा प्रकारे आणि याचा भविष्यात कशा प्रकारे आपण वापर करू शकतो थोडक्यात माहिती द्या. हा वायरलेस निकोला टेस्ला. यस, हा. त्या माणसाशी निगडीत आहे समजा. हो. हा म्हणजे आपण खूप सारे इन्सिडेंट्स बघितलेले की वायर कटल्यामुळं डेथ होते. हा, शॉक लागून डेथ होते. तर आम्ही हा प्रोजेक्ट वायरचा सप्लाय साठी युज न करता बनवलेला आहे. म्हणजे इथं वायर हे नाहीये, अटॅच नाहीये असं आहे. ओके, बरं याचं मग भविष्यात कशा प्रकारे आपल्याला मोठ्या स्केलवर युज करता येईल, कशा प्रकारे म्हणजे डेथ मधून असे वाचू शकतात. ओके. समजा आपण आता इथं तसं ट्रान्झिस्टर लावलेलं नाहीये, तर ट्रान्झिस्टर लावली की त्याची रेंज इन्क्रीज होते. ओके, इथं आम्ही हा एका दिवसात बनवलेला डेमो समजा. हा,
तर इथे ट्रान्झिस्टर समजा यूज केला आपण तर रेंज Distance वाढू शकतो. हा डिस्टन्स वाढू शकतो. चला हे सुद्धा एक महत्वाचं आगळं वेगळं आहे, ज्याप्रमाणे आपण बघत आहे की निकोला टेस्ला यांच्याबाबत सुद्धा आता बऱ्याच प्रमाणे असं बोललं जातं की ज्या वीज यांचा शोध वगैरे अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहे यांच्याशी निगडीत आहे. त्यांनी सुद्धा कधीतरी मी इतिहासात वाचलेलं आहे की जे वायरलेस कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, परंतु ते कालानुरूप त्यांना जमलं नाही किंवा जमलं असावं किंवा त्यामध्ये काहीतरी वेगळे तर्क आले, त्यामुळे ते कुठेतरी थांबली. असो, कुठेतरी ही कन्सेप्ट आता पुन्हा रोळायला लागली जनतेमार्फत, विद्यार्थ्यांमार्फत विशेष करून ते समोर यायली, हे महत्वाचं. ज्याप्रमाणे बघत आहे आपण आपले जे छोटे सायंटिस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्याबद्दल माहिती घेत आहे. आता इथे ज्याप्रमाणे बघत आहे की एक आगळी वेगळी आपल्या इथे कन्सेप्ट दिसलेली आहे. समोर येऊन जा थोडं. आपलं जे लसणाचे आपले जे टपरा असतात मराठी भाषेत सरळ जे आपण घरी फेकून देतो ते इथे यांनी प्रिझर्व करून ठेवले. इथे आपले जे कडुलिंबाचे जे झाड आहेत त्याचे इथं पानं आहेत, इथे आपल्या लवंगा आहेत, इथे कलमी आहेत आणि इथे विशेष म्हणजे आता थोडक्यात जर बघितलं पारस की टिकिया धान्य. आपण विशेष म्हणजे घरात आपण मोठ्या प्रमाणावर धान्याचा साठा ठेवतो, तर त्यामध्ये आपण धान्य चांगलं राहावं याकरिता अशा प्रकारच्या गोळ्यांचा वापर करतो. तर नेमकं ह्या गोळ्या आणि हे जे मटेरियल आहे यांचा काय नेमका संबंध येतो किंवा यांचा काय प्रोजेक्ट, आता त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. तुझं नाव सांग. हंसिका मनीष शिखरे. तुझं नाव सांग. रिया सूरज रोकडे. तुम्ही कोणत्या शाळेमार्फत सदर प्रोजेक्टचं प्रतिनिधित्व करता त्याचं नाव सांग, शाळेचं नाव. कोशिडोळ दौलत खान विद्यालय. आता तुमचा जो विषय आहे त्याबद्दल माहिती द्या मला. आमचा विषय असा आहे की आपण धान्य जे स्टोअर करून ठेवतो त्यामध्ये आपण केमिकलच्या गोळ्या वापरतो. तर त्या केमिकलच्या गोळ्या जर आपण कन्झ्युम केला तर आपल्याला फूड पॉइझनिंग किंवा डेथ सुद्धा होऊ शकते. तर त्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी वापरून एक गोळी तयार केलेली आहे जी आपण या प्रकारे धान्यात ठेवू शकतो आणि त्याला स्टोअर करू शकतो. ओके, खरंच इफेक्टिव्ह आहे का? हो, 99% आम्ही घरी यूज केलेला आहे. घरी युज केलाय का तुम्ही? ओके, म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघतो एकीकडे जग हे केमिकलच्या मागे धावत आहे आणि दुसरीकडे लहान विद्यार्थ्यांमार्फतच ऑर्गॅनिक कशा प्रकारे आपल्याला वापरता येईल, आपल्या वापरात आणता येईल यासाठी ते प्रयत्नशील राहत आणि तशा प्रकारचे ते प्रोटोटाईप सुद्धा आपल्याला बनवलेले आहे. बरं, आता हे तुम्ही खरंच एक आगळा वेगळा विषय घेऊन आलेले आहे. तर हे जर तुम्हाला मोठ्या लेवलवर न्यायचं किंवा ऍज अ सोल्ड म्हणून जर तुम्हाला विकायचं असेल तशा प्रकारची तुमची तयारी चालू आहे का? येस, आमचं पेटेंटसाठी पूर्ण प्रयत्न चालू आहे. बापरे, चलो भावी वैज्ञानिक येथूनच व्यापारी झाले. चला, आता आणखी हे आहेत थोडक्यात उपकरणाचे उपयोग. सरपटणाऱ्या प्राण्यापासून वाचवणारे उपकरण. अरे बापरे, ओके, सापापासून. आता ज्याप्रमाणे अगदी थोडक्यात घेतो आता मी. शेत म्हटलं तर जनावर आले आणि जनावर म्हटलं तर नुकसान आणि वेगवेगळे धोका हा विषय येतोच. चला विद्यार्थ्यांकडेच वळू. आता नेमकं तुम्ही तुमच्या या प्रोजेक्टच्या माध्यमातून लोकांना, जनतेला काय सांगू इच्छिता? या प्रोजेक्टच्या माध्यमातून एवढंच सांगायचं की शेतकऱ्यांना रात्रीला शेतात जावं लागते तेव्हा सापापासून त्यांचा मृत्यू होतो आणि खूप न्यूज ऐकायला येतात. तेव्हा ह्या काठीपासून त्याला संरक्षण होते, त्यांना त्यांच्याजवळ साप येत नाही कारण की काठी जमिनीला 5 फुटापर्यंत व्हायब्रेट करते आणि त्यांना त्यांच्याजवळ साप येऊ देत नाही. आणि यामध्ये की नाही का हे बजर सुद्धा लावलेलं आहे जे की नाही का बाकी प्राण्यांना सुद्धा हे होते. लाईट सुद्धा लावलेला आहे त्याच्यामध्ये. एवढं सांगायचं आहे की काठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्याचा म्हणजे असे मृत्यू टाळले पाहिजे शेतकऱ्यांचे. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आहे सर्व आणि प्राण्यांना सुद्धा. आणि इथे फोटो सुद्धा आपण थोडक्यात समोर येऊन जा, फोटो सुद्धा बघून घ्या. समोर येऊन जा. एका शेतकऱ्यामार्फत अरे बाप, तुझे वडील आहेत काय? हो. ओके, म्हणजे तू वापर सुद्धा करता शेतामध्ये तुमच्या? ओके, चला, चांगला विषय आहे अगदी. बरं, याचा मला डेमो देऊ शकता का? इथं काही त्रास तर होणार नाही याचा? डेमो थोडक्यात डेमो दाखव ना आम्हाला. मला काही प्रॉब्लेम होणार नाही ना? काय करायचं आता? खाली दाबायचं? हो 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 हो. जसं मी खाली ठेवलं समजा तर हे जे माझ्या हातातली काठी आहे ती व्हायब्रेट होत आहे. ज्याप्रमाणे आपण बघत आहे इथलचे जे विद्यार्थी आहे आलेले जे विज्ञान प्रदर्शनीमध्ये आगळे वेगळे 51 चांगले जे प्रोजेक्ट आहे त्यांच्या मार्फत ते घेऊन आलेले आहे. कुठेतरी निसर्गाशी धरून निसर्गाला कशा प्रकारे समोर नेता येईल आणि आपण कशा प्रकारे त्यामध्ये टिकून राहू शकतो निसर्गाशी, हे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं दाखवलेलं आहे आपल्याला. बरं,
तुझं नाव सांग. माझं नाव ज्ञानेश्वरी विष्णू मंदाडे, शाळेचं नाव आहे मातोश्री माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर आणि मार्गदर्शक शिक्षक दाऊदपुरे मॅडम. ओके, तुझं नाव सांग. माझं नाव निकिता रवी खडे. चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आता इकडे सुद्धा आपण बघत आहे थोडं ट्रेन टाईप आम्हाला काही प्रोटोटाईप दिसत आहे, थोडं कन्सेप्ट दिसत आहे. तर नेमकं ही संकल्पना काय? तुझं नाव सांग. माझं नाव आस्था बाबूराव ढगे. माझ्या स्कूलचं नाव मातोश्री हायस्कूल श्रीरामपूर पुसद. आपण बघितलंच आहे की 2019च्या काळामध्ये काही लोक, तो काळ म्हणजे कोरोनाचा काळ होता, काही लोक ट्रेनच्या ट्रॅकवर झोपले होते तर त्यांचा मृत्यू झाला होता. आणि आजच्या या काळामध्ये आपण हे सगळे टाळू शकतो ते म्हणजे फक्त या प्रोजेक्टमुळे. हे प्रोजेक्ट मी असा बनवलेला आहे की 200 मीटर्सहून जेव्हा ट्रेन येणार तेव्हा हे लाईट बल्ब होणार आणि बजर वाजणार. हे मलाही मान्य आहे की याला आपलं हॉर्न असते म्हणून, बट याच्यामुळे इथं लाईट लावलेला आहे. मी या लाईट आपण दुरूनही बघू शकतो. ते बघा तिथे एक लाईट आहे, ते आपल्याला इथून दिसत आहे. तर हे असं करेल, हे प्रयोग असा वर्क करतो. इथं मी अल्ट्रासोनिक साऊंड सेन्सर लागलेला आहे. हे मोठ्या मोठ्या शिप मध्ये यूज करते. एक्झाम्पल म्हणजे टायटॅनिक मध्ये हे अल्ट्रासोनिक साऊंड सिस्टम नव्हतं म्हणून ते आईसबर्नला जाऊन त्याची धडक झाली. इतिहास. तर खूप खूप शुभेच्छा. या विषयाबाबत नेमकं तुझ्या मनात कल्पना कशी आली आणि तुला मार्गदर्शन कोणाकोणाचं मिळालं? मार्गदर्शन म्हणजे सायन्सच्या टीचरचं. आम्हाला 12 लेसन आहे स्टडी ऑफ साऊंड मध्ये. त्याच्यामध्ये सोनार आहे, जे स्टडी ऑफ साऊंड म्हणजे सोनार सिस्टीम आहे. सोनार सिस्टीम मध्ये अल्ट्राव्हायलेट रेज आहे जे मोठ्या मोठ्या शिप मध्ये यूज करतात. आणि खरं म्हणजे 2019ची घटना याच्यापासून इन्स्पायर्ड आहे. चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आता वेस्ट मॅनेजमेंट, डॉमिनोज, KFC, कुछ तो याद आया होगा, वेस्ट क्रशर, आणखी बरंच काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर, गॅस प्लांट, अशा प्रकारचे यांचे कन्सेप्ट आहे. आता काही कन्सेप्ट यांच्यात मार्फत जाणून घेऊ. अगदी चिमुकली इथं आहे, आपल्याला दिसत आहे. बेटा तुझं नाव सांग. दिशिता अंबिका प्रसाद सिहोतिया. ओके, तुझं नाव सांग बेटा. आदित्य अमोल सूर्यवंशी. तुझं वय किती आहे? माझं 13 वर्ष. 13 वर्ष. कितवीत आहे? 9th क्लास. 9th क्लास मध्ये. बरं, कोणत्या शाळेची आहे तुम्ही? मातोश्री हायस्कूल श्रीरामपूर पुसद. ओके, तर नेमकी ही कन्सेप्ट काय आता आम्हाला समजावून सांगतो. आपण जे डस्टबिन मध्ये कचरा टाकतो हा. त्याच्यानंतर ते समोर जाऊन त्याचं काय होते, ते समोर जाऊन एका मोठ्या कंटेनर मध्ये जमा होते. त्याचे 2 कंपार्टमेंट, ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट. ड्राय वेस्ट फॅक्टरी मध्ये जाते, तिथे क्रश होते. आणि वेस्ट क्रशर मशीन, हे दाखवून द्या. हे वेस्ट क्रशर मशीन आहे, तिथे क्रश होते आणि ते रोड बनवायच्या कामीला येते. अजून ते वेट वेस्ट मशीन जे आहे ते इलेक्ट्रिसिटी सोलार पॅनलला घेते. अजून वेट वेस्ट गॅस प्लांट मध्ये जाते, तिथे क्रश होते आणि ते एका पाईपलाईन थ्रू एका मोठ्या हाऊस मध्ये म्हणजे एका मोठ्या रूम मध्ये जाते आणि त्याच्या तिथे बायोगॅस युज होते. युज म्हणजे बनवतात तिथे. अजून वेट वेस्ट ने इलेक्ट्रिसिटी बी बनते. ऑर्गॅनिक खत सुद्धा. वेट वेस्ट. ओके, समजा तुम्ही याचं वर्गीकरण वगैरे सर्व करून जो विषय आहे त्याच्या मार्गी लावायचा. समजा जे ड्राय आणि समजा ओला आणि सुका कचरा आहे ज्याप्रमाणे आहे त्याचं पूर्ण वर्गीकरण करून योग्य पद्धतीने कशा प्रकारे विल्हेवाट लावता येईल तुम्ही ते तुमच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. बरे, तर डॉमिनोज आणि KFC हे नाव का दिलेलं आहे? कारण त्या मोठ्या मोठ्या शॉप्स म्हणजे ते फूड कोर्ट मध्ये खूप कचरा असतो ना, तर मग त्या कचऱ्याचं ते लोक काय करत असतील म्हणून ते असा आम्ही ते दिलेलं आहे. हा, ओके. चला, खूप खूप धन्यवाद तुमचे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुद्धा भावी आयुष्यासाठी. काहीतरी वेगळं आहे आणखी इथे ज्याप्रमाणे आपण बघत आहे की निसर्गपूरक आणि शेतीपूरक आपल्याला भरपूर प्रोजेक्ट आहे बघायला मिळत आहे आणि आपण तेच कुठेतरी बघण्यासाठी इथे आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांशीच संवाद करण्यासाठी आलेलो आहे. बेटा तुझं नाव सांग. माझं नाव गौरी विजय नाहुलकर, वर्ग 9 ब. बर, शाळेचं नाव? मातोश्री हायस्कूल. बर, नेमकं आता थोडं समोर येऊन जा. हे तेल आहे ना? नाही, ते कडुलिंबाच्या पाल्यापासून एक लिक्विड मध्ये औषध तयार केलेलं आहे. ते आपण जर आपल्या पिकांवर जर फवारलं तर आपलं पीक चांगल्या पद्धतीने उगवतं आणि चांगलं राहतं. बरं, नेमकं आता तुमची कन्सेप्ट काय? नेमकं हा जो तुझा उपक्रम आहे त्याची कन्सेप्ट काय ते सांगा मला थोडं.
आपण शेती करतो पण आपण रासायनिक खत वापरतो. आपण जर नैसर्गिक खत वापरले तर आपली शेती चांगल्या पद्धतीने उगवेल आणि आपल्या शेतीवर कुठलाही परिणाम होणार नाही आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहील. अच्छा, त्याच्यासाठी बरं आता हे समजा तू म्हटलं कडुलिंबाचं हे तेल आहे तर त्याचं निघलेलं त्याच्यामधलं निघलेलं आहे, ही राख आहे आपली घरची. राख नेमकी कशा प्रकारे वापरता येईल? राख आपण जर टाकली जमिनीवर तर ते मुळ्या त्याच्या खोलवर जातील. ओके, म्हणजे भुसभुशीत करून हा. समजा. आणि इथं आपलं शेण. हे शेण आहे, बरोबर आहे. तर मग याचा कशा प्रकारे वापर करतोय? त्याचा पण आपण ते जमिनीत टाकून जर आपण ते हे केलं तर त्याच्या नांगरणी समजा हे हा. केलं, हा, बरोबर. बरं आता हे काय आहे नेमकं, हे ज्या तू म्हणजे पुड्या बांधलेल्या आहेत ह्या काय आहेत? ते आपले रासायनिक खत आहे. आपण जे रासायनिक कृषी खत आहे. केंद्रातून आपण जे घेतो ना विकतचे ते आहे ते आपण खूप महागडे घेतो ना. त्याच्या जागी जर आपण घरचे खत घरगुती खत वापरले तर आपली शेती चांगल्या पद्धतीने पण होते आणि आपले पैसे पण वाचते. बरं आता माझा असा प्रश्न आहे तुला, आपण सद्यस्थितीमध्ये बघत आहे की जे रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे, तर रासायनिक खते भविष्यासाठी चांगली की जे तू नॅचरल रिसोर्सेस सांगत आहे, एकदम नॅचरल ज्याप्रमाणे राख आहे, शेण आहे आणि हे कडुलिंबाचं समजा तेल आहे, तर नेमकं दोन्हीपैकी कोणतं चांगलं राहील सद्यस्थितीमध्ये? सध्याच्या स्थितीमध्ये तर नैसर्गिक खत चांगलं राहील पण लोकांना असं वाटते की रासायनिक खत वापरलं तर आपली शेती चांगली राहील पण तसं नाहीये. आपण जर त्यासाठी नाही चांगलं. हा पण आपण जर नैसर्गिक खत वापरली तर आपली शेती चांगली राहील हे जर आपण लोकांना सांगितलं तर ते अशा पद्धतीने करतील. ओके, नक्कीच. बरं हे जे बनवलेलं आहे तू याच्याच माध्यमातून बनवलं आहे का? चला, चांगली बाब आहे. आता तुम्ही सुद्धा बघू शकता कशा प्रकारे आहे आणि खरंच हे चिंतेचा विषय आहे की ज्याप्रमाणे आपण बघत आहे की रासायनिक खतांचा जे मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला आहे त्यामुळे खूप शेतीचं नुकसान, जमिनीचं नुकसान होत आहे. आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात उत्पन्न तर मिळते परंतु दीर्घकाळ ते जमिनीसाठी आणि उत्पन्नासाठी फायदेमंद राहत नाही. आता इथे सुद्धा आपण सलाईन टाईप बघत आहे थोडंफार. आता यांची कन्सेप्ट काय हे पण जाणून घेऊ. बेटा तुझं नाव सांग. माझे नाव कंकेश्वरी विष्णू मंदाडे, वर्ग 8वीची विद्यार्थिनी. माझ्या प्रयोगाचे नाव आहे ग्लुकोज अलर्ट सेन्सर. आता ग्लुकोज काय म्हटलं? ग्लुकोज सेन्सर अलर्ट समजा. ग्लुकोज अलर्ट सेन्सर. ग्लुकोज अलर्ट सेन्सरला मराठीमधून सलाईन संपल्यानंतर संदेश देणारे उपकरण असे सुद्धा म्हणू शकतो. आता जेव्हा सलाईन संपते तेव्हा आपल्याला ही ग्लुकोज अलर्ट सेन्सर अलर्ट करते आपल्याला की सलाईन संपलेला आहे म्हणून. आणि सलाईन संपल्याच्या नंतर जेव्हा आपण जे पेशंटच्या नाही जे सलाईन असते जे आपण जे संपलेलं असते ते आपण जर लवकर काढलं नाही तर त्या पेशंटला सिरियस इंजुरी होऊ शकते. तर मग हे या ट्यूबमध्ये ते त्यांचं ब्लड जाऊ शकते. म्हणून की नाही हे मी ग्लुकोज अलर्ट सेन्सर बनवलेलं आहे. तर हे पेशंटसाठी खूप उपयुक्त आहे. जेव्हा पेशंटच्या बाजूला जेव्हा डॉक्टर किंवा नर्स नसेल तर की नाही हे बजर आहे इथं, हे बजर वाजेल आणि की नाही त्यांना संदेश पोहोचेल की हे सलाईन संपलेलं आहे म्हणून. आणि हे जेव्हा सलाईन संपेल तेव्हा आपल्याला माहित होईल की हे संपलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचा तुमचा उपक्रम आहे. आता तुम्ही सर्व बघितलं आणि जे विद्यार्थिनी त्याच्याकडून सुद्धा जाणून घेतलेलं आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा तुला. आता इथे सुद्धा आपण बघत आहे की ऑर्गन टाईप ज्याप्रमाणे आपण बघत आहे किडनी आहे ना हे. हा, म्हणजे मी हृदय म्हणणार होतो. चला सांग. आता आपण हाच थोडाफार विषय समजून घेऊ. स्ट्रक्चर ऑफ काय रे बॉय? नेफ्रॉन. ओके, चला विद्यार्थ्यांमार्फत जाणून घेऊ. बेटा तुझं नाव सांग. नंदिनी वैष्णव. नंदिनी वैष्णव. तुझं नाव? श्वेता पागिरे. तुमच्या शाळेचं नाव? सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल. आता तुमची कन्सेप्ट सांगा. कोण सांगणार कन्सेप्ट? चला सांग. हे एक्सक्रिटरी सिस्टम आहे. एक्सक्रिटरी सिस्टम आहे. याच्यात जे ब्लड आहे त्या ब्लड मधून टॉक्सिन्स, फ्लुइड हे सगळं बाहेर निघते आणि जे प्युअर ब्लड आहे ते चांगलं ब्लड आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड, ते आपल्या बॉडीला सप्लाय होते. म्हणजे टॉक्सिन्स, फ्लुइड्स जे आहे, युरिया, युरिक ऍसिड, क्रेटनाइन हे सगळे जे आहे वेस्ट मटेरियल हे युरेटर, किडनी पासून युरेटर मध्ये जातात आणि मग ब्लॅडर मध्ये स्टोअर होतात. 2 to 8 hours पर्यंत स्टोअर होऊ शकतात आणि नंतर ते युरेथ्रा पासून बाहेर जातात बॉडीच्या. आणि हा किडनीचा जो साईज असतो तो आपल्या हाताची मोठी म्हणजे फिस्ट एवढा असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या बरं
नाही तर मी म्हंटल की बा माझी एवढी मूठ आहे आणि हिचं म्हणजे या बाळाची तेवढी किडनी आहे, तर तसं नसते. प्रत्येक व्यक्तीचं त्याच्या मुठी एवढी किडनी आहे असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. चला, सायन्सचा विद्यार्थी आहे त्याच्याकडून जाणून घेतलंय. बरं, आता तुम्ही या विषयाच्या माध्यमातून, तुमचा जे प्रोजेक्ट आहे त्या माध्यमातून नेमकं जनतेला काय सांगू इच्छित आहे तुम्ही? नेमकं तुमची कन्सेप्ट कळली की थोडंफार फिल्टरेशनची समजा, तर नेमकं तुम्ही जनतेला काय सांगायचं तुम्हाला नेमकं की बाबा आमचा प्रोजेक्ट असा आहे, याचं युजेस असं आहे, नेमकं काय काय आहे? की आपल्या किडनीचे जे फंक्शनिंग आहे ते सगळ्यांना माहित पडले पाहिजे की आपली किडनी कशी वर्क करते. म्हणजे जे याच्यात फंक्शनिंग आहे, आपल्या बॉडीमध्ये काय फंक्शन्स होतात ते आपल्या बॉडीमध्ये काय होते हे एक प्रत्येक माणसाला माहित पडलं पाहिजे, म्हणून आम्ही हे प्रोजेक्ट बनवलं. चला, खूप खूप तुम्हाला धन्यवाद आणि भावी याच्यासाठी शुभेच्छा. इथे काहीतरी वेगळं दिसत आहे आणि थोडं धोकादायक दिसत आहे. स्टन गन सहसा मी पिक्चर मध्ये बघतो. या विषयाची मला खेळण्याचं जास्त काही हे नाही आहे आणि थोडंफार धोकादायक पण आहे ना, नाही? अरे बापरे. चला, आता हा विषय काय आहे, आपले जे विद्यार्थिनी आहे त्यांच्या मार्फत थोडंफार जाणून घेऊ. बेटा, तुझं नाव सांग. माझं नाव कल्याणी गव्हाणे. तुझं नाव? सानिका धोत्रे. थोडा डेमो दाखवा आम्हाला याचा. विषय काय आता समजावून सांग. यामध्ये इलेक्ट्रिकल करंट आहे की ते फ्लो होते. आता एखादी वुमेन कुठेही वुमेन सेफ्टी डिव्हाइस आहे. एखादी वुमेन कुठेही बाहेर जात असते, तर एखादा कुठेही वाईट प्रसंग जो होत असेल तर वुमेनची आपण स्वतः कशी सेफ्टी करायची यासाठी आम्ही हे मॉडेल बनवलेलं आहे. आता कोणी आपला हल्ला करायला तो यामुळे नाही का आपण करंट देऊन नाही का आपण आपला बचाव करू शकतो. त्या माणसाला आपल्याला मारायचं नाही, फक्त आपली सेफ्टी करायची यासाठी हे हा मॉडेल बनवलेला आहे. फ्लो किती आहे त्याचा नेमका? 3.7 व्होल्ट आहे. म्हणजे जवळपास तो समोरचा व्यक्ती बेशुद्ध किंवा बाजूला होऊ शकतो. हा, या दृष्टिकोनातून चांगला आहे. किंवा वुमन एम्पॉवरमेंट ज्याप्रमाणे आपण बघत आहे की ज्या घटना आहेत, जी राक्षसी मनोविकृती कुठेतरी मनात भरलेली आहे, त्यामुळे जे लहान मुलीपासून ते जे म्हातारा महिला सुद्धा सद्यस्थितीमध्ये सिक्युअर नाही आहे. ही खरी परिस्थिती आहे भारताची आपल्या. आणि त्यामध्ये जर विद्यार्थिनी मार्फतच अशा प्रकारचे प्रोजेक्ट जर आपल्याला दिसत असेल आणि ते स्वतः जे वुमन सेल्फ डिफेन्ससाठी जर ते वापर करत असेल आणि सर्वांना ते संदेश देत असेल तर अतिशय चांगली बाब आहे. तर याचा वापर कोण कोण करू शकते, याला काही वयाचं बंधन आहे का? नाही, कोणीही युज करू शकते हा. समजा सेल्फ डिफेन्ससाठी समजा. हो. चला, चांगली बाब आहे की मुलींमार्फतच त्यांच्या सुरक्षिततेसाठी कशा प्रकारे ते पाऊल उचलत आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. बहुतांशी ठिकाणी आपण बघतो की बहुतांशी शाळेमध्ये सुद्धा बघतो आपण, गणित म्हणलं की अंग आखडते भावा. कुठेतरी असं वाटतं की गणित हा विषय आपल्याला नकोय, परंतु इथे जे लहान चिमुकल्या आहेत, लहान मुली आहेत, त्यांच्या मार्फतच गणितांसोबत कशा प्रकारे जवळीकता करता येईल, आपला मित्र बनवता येईल, याबाबत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच बाबत आपण ते जाणून घेऊ. तुझं नाव सांग बेटा. डिंपल प्रदीप जाधव. तुझं? अंजली छडानंद राठोड. तुझं? अक्षरा विलास साडे. तुझं? वेदिका मंगलाडे. तुमच्या शाळेचं नाव सांग. स्वर्गीय गणपतराव पाटील माध्यमिक विद्यालय बोरगडी. आता तुमच्या विषयाची कन्सेप्ट, तुमचा प्रोजेक्ट नेमका काय हे आम्हाला समजावून सांग. मॅथ्स क्वेश्चन. ओके. हा, संख्यांचे वर्गमूळ. जसं की आपल्याला डेमो दाखवा ना. हा, समोरून जा. हा, म्हणजे हे आपल्याला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संख्येचे वर्गमूळ लक्षात येत नाही ना, म्हणून हा प्रयोग आपल्याला खूप सोपा आणि सोयीस्कर. एकचा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा 16, 5चा 25, 7चा 36. समजा. आता हे 7 7 49, 8 64 अशा प्रकारची यांची थोडंफार कन्सेप्ट आहे. आता तुम्ही तुमच्या विषयाच्या माध्यमातून नेमकं जनतेला काय सांगू इच्छिता, जे आता विद्यार्थी आहेत, नेमकं काय तुमचे कन्सेप्ट काय, नेमक्या गणितांसोबत जवळीकता साधायची, थोडक्यात असंच काहीतरी कन्सेप्ट आणून जातात, तुम्ही कशा प्रकारे सांगाल? म्हणजेच की आता आमच्या गणित म्हणलं की विद्यार्थी घाबरतो. बरोबर आहे. गणित म्हणलं की विद्यार्थ्यांच्या अंगाला काटे येते. गणित सोडून सगळे विषय म्हणतात की ते गणित अवघड आहे आणि सगळे विषय सोपा आहे, पण माझ्या मनाने असं आहे की हे सगळ्यांच्या भावना आहेत. गणित म्हणजे हा सर्वात सोपा विषय आहे माझ्या मताने.
तर मी सांगू इच्छिते की ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये तुलना केली असता तर ग्रामीण भागातल्या मुलांना वर्ग म्हणजे काय असं सरांना विचारलं की त्यांना प्रश्न पडतो आणि ते एकमेकांकडे पाहते आणि नाहीतर खाली मान टाकून ते म्हणतात. मग सर म्हणते की तुम्हाला वर्ग येत नाही, तुम्ही एवढ्या मोठ्या झालं तरी पण शहरी भागातल्या मुलांना हे एकमेकांकडे न पाहता ते सरांना लवकर उत्तर देते आणि ते कोणाकडे पाहत पण नाही. म्हणून हा आम्ही उपक्रम राबवलेला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या मुलांमध्ये तुलना केली असता ग्रामीण भागातल्या मुले हे नाही का थोड्या नर्वस असतात, त्यांना प्रश्न विचारलं की ते एकमेकांकडे पाहतात. म्हणून आम्ही विचार केलं की आपण गणित विषय हा म्हटलं तर आपण म्हणतो की खूप अवघड आहे, पण माझ्या मैत्रिणी आणि आमच्या सर्वांच्या मताने गणित हा खूप सोपा विषय आहे. अतिशय चांगली अशी माझी कन्सेप्ट आहे यांची. ज्याप्रमाणे म्हटलं आहे गणित म्हणलं तर माझंही अंग आकडते असा विषय आहे, पण इथे जे गणितांसोबत जी जवळीकता करण्याचा प्रयत्न आणि तशा प्रकारच्या कन्सेप्ट मुळात ज्याप्रमाणे बघतो की ट्रिक्स आणि टिप्स कोणता व्यक्ती सहसा गावखेड्यातल्या व्यक्तीला कळत आणि तो सांगतही नाही, त्याचमुळे कुठेतरी तिथलचे विद्यार्थी हे मागे राहतात. परंतु इथे विद्यार्थ्यांमार्फत गावखेड्यातल्याच विद्यार्थ्यांमार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने जे गणितांसोबत कशा प्रकारे जवळता करता येईल हे दाखवण्यात आलेले आहे. हे खूप उल्लेखनीय आहे. आतापर्यंत बघितले आपण विज्ञान प्रदर्शनी, यानंतर आपण गृहविज्ञान या विषयाकडे वळू. त्याचे सुद्धा उपक्रम हे इथे मोठ्या प्रमाणावर आपणास दिसत आहे. गृहविज्ञान म्हटलं तर प्रत्येकांना आठवते घर, परंतु त्या माध्यमातून कशा प्रकारे एक वेगळा संदेश देता येईल आता तेच इथे आपल्यास दिसत आहे. आता सर्वप्रथम मॅडमचं इंट्रोडक्शन घेऊ आणि सरळ विषयाकडे वळू. मॅडम तुमचं नाव सांगा. मी प्राध्यापक सुरेखा भगत. मॅडम तुमचं नाव? शीला तेलंग. मॅडम तुमचं नाव? आशालता बर्डे, प्राध्यापक आशालता बर्डे. अगदी एका मिनिटामध्ये गृहविज्ञान हा विषय काय आम्हाला थोडक्यात सांग. गृहविज्ञान विषय हा विज्ञान आणि कला या दोन विषयांचा संगम असं मी म्हणेन. दोन्ही विषयामध्ये जी समानता आहे तो म्हणजे विज्ञान हा शब्द. आर्ट सोबत विज्ञान जोडलं की ते होते गृहविज्ञान. चला आता आपण सरळ आपल्या विषयाकडेच वळू. आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे हे थोडक्यात दाखव. जोडलेलं आहे कायला? सर वारली पेंटिंग आहे. एक थोडक्यात आपण तुम्हाला एक आठवण असेल तर लहानपणी सह्याद्री आणि दूरदर्शन या चॅनलवर ही कलाकृती अवतीभोवती एकमेकांच्या फिरताना तुम्ही बघितली असेल. तुम्हाला जर आठवण असेल तर, मला तरी आठवण आहे. नेमकं आता ह्या विषयाबद्दल समजावून सांगा. तर ही वारली पेंटिंग आहे. हे सगळं जे आहे आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तयार केलेलं आहे आणि याचे बरेच आर्टिकल्स आहेत. त्याचे फक्त काही आम्ही नमुने या ठिकाणी ठेवलेले आहे. त्याच्यानंतर ही हा ब्लॉक प्रिंटिंग आहे. हे पण आमच्या इथे कॉलेजला आर्ट्सला शिकवल्या जाते, ज्युनियर कॉलेजला. आणि म्हणजे इथे शिक्षण या विषयाचं इथे शिक्षण दिलं जातं. शिक्षण केलेले आर्टिकल्स हे सगळे मुलींनी केलेले आर्टिकल्स आहेत. त्यांचं हे प्रॅक्टिकल आहे आणि ते आम्ही प्रदर्शनीच्या स्वरूपात इथे दाखवलेलं आहे. अरे बापरे. मेन म्हणजे जे याची कन्सेप्ट काय असते, कुठली तरी एक स्टोरी असते ती या वारली पेंटिंगच्या माध्यमातून ती स्टोरी अशी प्रेझेंट केली जाते. आता उदाहरणार्थ हे बघा, कुठला तरी सण आहे आणि त्या मुली झोका घेत आहेत, म्हणजे ही कन्सेप्ट आहे की पेंटिंगच्या माध्यमातून ते सेलिब्रेशन म्हणजे व्यक्त करतात, दाखवल्या जातात. क्षण समजा झोपासून घ्यायचा. आता ज्याप्रमाणे बघतो आपण थोडक्यात लिहून आहे, महाराष्ट्रातील कोकण विभागातील वारली या आदिवासी जमातींची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे. आता ज्याप्रमाणे आपण बघतो की आदिवासी समाज हा दुर्गम भागात राहणारा आणि जंगलात राहणारा समाज आहे आणि त्याच माध्यमातून कुठेतरी आपली संस्कृती जोपासण्यात यावी आणि जोपासली जावी. याचमुळे अशा प्रकारची जी अद्भुत जी शैली आहे, जी त्यांची कला आहे, त्यांनी ती जोपासलेली आहे. आता आणखी समोर जाऊ. हे ज्याप्रमाणे आपण म्हटलं, मॅडम याबद्दल मला थोडक्यात अगदी एका मिनिटात समजावून सांगा. ठसा पेंटिंग आहे हे आणि हे ठसे आहेत आणि हे कापडावर फॅब्रिक कलर्स असतात आणि त्याच्यावर ठसे उमटवले की त्यानंतर छान सुंदर असं डिझाईन तयार होते. प्राचीन कला आहे ही अगदी आणि ती विद्यार्थिनींना आम्ही या ठिकाणी शिकवतो. बरं, आता याबद्दल थोडक्यात समजावून सांगा. हे भरतकलेचे टाके आहे. भरतकला. हे कांथा वर्क आहे. हे कांथा वर्क आहे. कांथा वर्क आहे आणि ह्या सगळे नमुने आमच्या विद्यार्थिनींनी तयार केलेले आहेत. नेमकं याचं विशेष काय राहते? विशेष भाव धागा असतो. साध्या ग्रामीण भागातल्या ज्या
स्त्रिया असतात हम्म. हे तयार करतात आणि ते होत होत इथपर्यंत आलेलं आहे की अभ्यासक्रमाचा तो एक भाग झालेला आहे. ओके. हा. तुम्हाला आठवत असेल खेड्यातले लोक किंवा ग्रामीण भागातले लोक हा. वाकळ शिवतात ना, गोधडी ज्याला हा, म्हणतात, हा. तर तोच हा प्रकार आहे, पण याला कांथावर्क आम्ही म्हणतो. आणि ही खूप प्राचीन कला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हीच वापरली जायची पेंटिंगसाठी, विणकामासाठी. ओके ओके. चला आणखी आपण समोर वळू. आणखी काय विशेष आहे मॅडम आता या तुमच्याकडे आणखी सांगा ना. घ्या ना, दाखवा ना, समोर घ्या. हा, हा, तिकडचा प्रसिद्ध अशी भरतकला आहे. काश्मीरी वर्क आहे. काश्मीरी वर्क. हा, जे काश्मीरी शॉल वगैरे असतात त्याच्यावर हे वर्क दिसते तुम्हाला आणि जगप्रसिद्ध असं हे वर्क आहे. म्हणजे पूर्णतः हँडमेड. हँडमेड सगळं विद्यार्थिनींनी तयार केलेले ना. याबद्दल काय मॅडम? हा गळा आहे, ड्रेसचा गळा आहे, मुलींनी तयार केलेला अरे आहे. बापरे. योग म्हणूया आपण असं. चला आणखी समोर वळू आपण. आणखी काय विशेष आहे आता याबद्दल थोडं आम्हाला समजावून सांगा. हा, हे मेन कापड असतात, प्लास्टिक्स आहेत, हा. तर ते वेस्ट आपण फेकून देतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण हा. होतं. पण आमच्या मुलींनी ते सगळे प्लास्टिक स्वच्छ धुतले आणि त्याच्यापासून हे सुंदरसं मॅट तयार केलेलं आहे. वेस्ट तयार केलेलं आहे. वेस्ट पासून समजा बेस्ट आपण समजा. अच्छा, हा, घ्या ना आणखी. बेस्ट आहे. हे बांधणी आहे जे गुजरात आणि राजस्थान मधून प्रसिद्ध असं हे वर्क आहे की जगप्रसिद्ध आहे ते. टाय अँड डाय म्हणतात हे सगळे नमुने. इकडे सुद्धा बघून द्या थोडक्यात, तिकडे सुद्धा दाखवून द्या. बांधणी पारंपरिक टाय डाय तंत्र. सुमारे 5000 वर्षापूर्वी पासून भारतात बांधणी हे तंत्र कापडावर सुंदर डिझाईन तयार करण्यासाठी वापरले जाते. अरे बापरे. आणखी आपण समोर जाऊ. यात काय विशेष आहे हे थोडक्यात आम्हाला. हस्तकला विभागाने तयार केलेला आहे आणि याच्यावरही वारली प्रिंट्स आहे आणि ह्या सगळ्या फाईल्स आहे आणि ह्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या आहे आणि याचा सेल सुद्धा केलेला आहे मुलींना. एकीकडे आपण जे प्लास्टिक आहे त्यावर जास्त जोर देतो, परंतु इथे ज्याप्रमाणे आपण इको फ्रेंडली या विषयाकडे जास्त भर दिलेला आहे आणि पूर्णतः हस्तकलाकृती यांनी बनवलेली आहे आणि तेच आपण बघत सुद्धा आहे. मॅडम हे पेंटिंग, हा या ना, समोर येऊन जा. हे पेंटिंग नमुने आहे. याच्यामध्ये ब्रशचा वापर नाही केलेला आहे. अच्छा. पानांपासून, फुलांपासून, ठस्यापासून तयार केलेल्या ह्या पेंटिंग्स आहे आणि ह्या सगळ्या विद्यार्थिनींनी तयार केलेलेच नमुने आहे. ओके. म्हणजे रंगामध्ये पानं बुडवायची आणि ती कागदावरती ठेवायची, त्याला प्रेस करायचं आणि अशी सुंदर पेंटिंग तयार होतात. ब्रश वापरण्याची गरज नाही. म्हणजे निसर्गापासूनच निसर्गाची कलाकृती दाखवायची सरळ आपण ज्याप्रमाणे म्हणतो. आणखी इकडे तशाच प्रकारचे आहेत, नमुने आहेत. आता शैक्षणिक साहित्य, हा, की विद्यार्थ्यांना समजावं, एखादा भाग समजावा, त्यांच्या लगेच लक्षात यावं. खेळातून त्या पद्धतीने हे तयार केलेले झलक चित्र आहे, ग्राफ्स आहे. ज्याप्रमाणे आपण बघतो ज्याप्रमाणे आपण बघतो की वाचल्यापेक्षा जे आपण वाचन करतो त्यापेक्षा जर आपण एखादी गोष्ट बघितली आणि खरंच जर त्याचा आपण ट्रायल घेतलं तर ती गोष्ट लवकर लक्षात राहते. ही एक विशेष गोष्ट राहते की जर आपण खरंच ती प्रॅक्टिकल मध्ये करून पाहिली. ज्याप्रमाणे आता हे विषय तर सर्वांना आठवत. स्टिक पपेट आहे हे. लहान मुलांना हे जर दाखवलं तर त्यांची जी काही सांगायचं आहे आपल्याला, या स्टिक कोणत्याही पपेटच्या माध्यमातून त्यांची कन्सेप्ट लवकर क्लिअर होते. आता उदाहरणार्थ ही विद्यार्थिनी तुम्हाला दाखवेल. इकडे येऊन जा. हाय वेलकम. हाय वेलकम. काय नाव आहे? हँड पपेट्स. अरे अच्छा. किती वर्षाचा आहे? हा 2 वर्षाचा आहे. बरं, नेमकं काम काय येतं? याचं काम आहे लेकराला हसवणे, समजवणे. ते त्यांना समजावता आम्ही हसायलो पहिली गोष्ट. चला बरं, नेमकं आता ज्याप्रमाणे मॅडम थोडं समोर या, जे अशा प्रकारचे कन्सेप्ट आहे विद्यार्थ्यांवर त्याचा कशा प्रकारे इफेक्ट पडतो अगदी थोडक्यात सांगा मला. थोडक्यात हे सुद्धा तुम्हाला आठवण असेल. बरोबर. बघा, मुलांना काय असतं ना, नुसतं असं लेक्चर पद्धतीने शिकवलं तर ते बोर होत आहे, पण असं काहीतरी दाखवलं तर त्यांची सगळी पंचेंद्रिय ना अट्रॅक्ट होतात. जसं डोळ्यांनी बघतात, कानाने ऐकतात आणि मग त्यांचं लक्ष इकडे तिकडे जात नाही आणि जे तुम्हाला सांगायचंय ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. हा, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन त्यांचं वाढत. आता हा पपेट बघा किती छान. त्याच्याकडे कोणत्याही लहान मुलांचं लक्ष जाईल. आणखी समोर वळू. ज्याप्रमाणे आपण बघत आहे की पपेट शो बऱ्याच ठिकाणी बघतो. आता पुसद मध्ये सुद्धा आलेला आहे, लवकरच तुमच्या सुद्धा सेवेमध्ये येईल. चला
याविषयी सांगा आम्हाला थोडक्यात. अशी येऊन जा थोडक्यात, थोडं अशी येऊन जा मॅडम, अशी येऊन जा. हा समोर येऊन जा. हा या विषयाबद्दल सांगा आता आम्हाला. आता बघा, हे आहे अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयाच्या मुलींनी तयार केलेले हे त्या फाईल्स Files आहेत. आहेत. याच्यामध्ये सगळ्या विटॅमिन्स, मिनरल्स या सगळ्यांची माहिती आहे. जसं आता व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन डी चे सोर्सेस काय आहेत, त्याचे उपयोग काय आहेत, हे सगळं तुम्हाला याच्या माध्यमातून कळेल. ओके. हा, हे पूर्ण ज्याप्रमाणे आपण इथं बघत आहात, आता समजा हे व्हिटॅमिन डी आहे, कडधान्य फळांचे महत्व, किशोरवयीन मुलींचा आहार, शालेय बालकांचा आहार, कॅल्शियम, आयोडीन, तृणधान्य, लोह. आता विशेष म्हणजे आपण ज्याप्रमाणे बघतो, जे किशोरवयीन मुली किंवा सर्वच आपण म्हणतो आपल्या भारतामध्ये आताही कमी वयाच्या मुलीचा विवाह केला जातो आणि वेळे पहिलेच ते गर्भवती राहतात आणि विविध समस्यांना त्यांना सामोरं जावं लागते. विशेष करून जे अशा प्रकारचे जे घटक आहेत ते शरीरामध्ये कमी असल्यामुळे त्यांनाही आणि बालकालाही त्याच्या दोघांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि कुठेतरी जे पोषक घटक आहेत त्याचीच माहिती आपण इथे या विषयाच्या माध्यमातून बघू शकतो. अतिशय चांगली बाब आहे. थोडक्यात याबद्दलही सांगा मॅडम आम्हाला. तेच आहे, चार्ट्स आहेत ते ओके, सगळे. ओके. अन्न पदार्थाची भेसळ कशी ओळखायची, हे सगळं मुलींना अगदी हँडी आहे. हे कुठेही त्या जेव्हा व्हिजिटला वगैरे जातात, इथे व्हिजिट्स असतात शाळांना वगैरे, तर हे सोबत घेऊन जातात, म्हणजे मुलींना पटकन दाखवता येतं आणि मुलींना कमी वेळेमध्ये जास्त नॉलेज देता येतं. ओके, चला आणखी समोर वळू आपण. आता थोडक्यात याबद्दल आम्हाला सांगा, सिक्रेट ऑफ गुड हेल्थ. नेमकं आता हा जो पिरॅमिड टाईप हे आहे, तर नेमकं याचा संदेश काय देऊ इच्छित आहे? आता हे आहे फूड पिरॅमिड. आता या फूड पिरॅमिड मध्ये काय असतं की हा जो खालचा भाग आहे, हा भाग आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जास्त प्रमाणात पाहिजे असतो आणि जसं जसं आपण वर जातो तसं तसं त्याचं प्रमाण कमी पाहिजे असते आपल्याला. म्हणजे फॅट आपल्याला कमी पाहिजे आणि फायबर आपल्याला जास्त पाहिजे. 40% आपल्याला फायबर रोज पाहिजे असतं. आपण उलट करतो आणि म्हणून या पिरॅमिडच्या माध्यमातून आम्ही तिथे दाखवलेलं आहे की तुम्ही जर असा आहार घेतला, जे जास्त पाहिजे ते जास्त खा, जे शरीरासाठी आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही निरोगी राहाल. फॅटचं प्रमाण कमी करा म्हणजे तुम्ही निरोगी राहाल. निरोगी आरोग्याचं सूत्र येथे आपण कशा बॅलन्स डाएट कसा घ्यायचा हे या पिरॅमिड मधून तुम्हाला लक्षात येते. आणखी आपण समोर वळू. या ना समोर. एक सापशिडी घेतलेली आहे. बरं, इथे नेमकं या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता? हा, याच्यातून की तुम्ही जे हेल्दी फूड खाता, समजा तुम्ही प्रोटीन जर घेतलं किंवा मिल्क म्हणजे प्रोटीन घेतलं, तर ते जर घेतलं तर तुमच्या बॉडी बिल्डिंग म्हणजे तुमचं शरीर चांगलं राहील. जे चांगलं हेल्दी फूड घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे सांगायचं मुलांना या माध्यमातून सांगितलं तर त्यांना लगेच कळेल. चला डेमो पण घेऊ आपण. आणखी समोर येऊन जा आता थोडं. या गेमला खेळण्यासाठी आपण एक डाईसचा यूज करू. पहिले आपण या गेमला स्टार्ट करणार. आता सपोज 4 आलेल्या, तर मी इथून 4 वर जाणार, ते 4 वर आली, मग मी पुन्हा खेळेल. आता सपोज इथे 1 आलं, पण जर इथे मिल्क आलं असतं तर मिल्कने आपल्याला काय भेटतं, मिल्क इंटेक केल्याने आपल्याला काय भेटतं, तर स्ट्रॉंग टीथ भेटतात. आणि आपण गेम्स खेळूनच आपण सायन्सच्या बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकतो आणि अजून आपण त्याच्यातून काय नवीन शिकू शकतो ते आपल्याला इथून कळतं. असे गेम्स खेळल्याने आपण म्हणजे अजून चांगल्याने नॉलेज घेऊ शकतो आणि इंटरेस्टने आपण कोणत्याही गोष्टीला समजू शकतो. जसं आता समोर गेलो आपण, सपोज 2 इथे, तर इथे काय आहे, पॅरालाइज्ड. तर इथून म्हणजे सपोज इथे आपण पॅरालाइज, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी जर असली आपल्याला, तर आपण कसे होतो, आपण पॅरालाइज होऊन जातो, आपले बोन्स वीक होऊन जातात आणि आपण म्हणजे नाही करू शकत. म्हणजे ज्याप्रमाणे तिथं बघितलं की जर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स जर कमी असले तर कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावं लागते, याचाच कुठेतरी हा चार्ट आपण इथे बघू इच्छित आहे. तुझं नाव सांग. माझं नाव सृष्टी शिरीष लोखंडे आहे. शाळेचं नाव? माउंट लिटरस. या विषयाबाबत तुला कशा प्रकारे मार्गदर्शन मिळालं आणि कोणा? मला या विषयाबद्दल मार्गदर्शन बर्डे मॅडम कडून मिळालेलं आहे आणि त्यांनी मला खूप चांगल्यापणे एक्सप्लेन केलं. अशाच प्रकारचे काही गेम्स, जसं की हा एक गेम आहे पिरॅमिडचा, त्याच्यामध्ये आपण बघू शकता की इथे पल्सेस अँड सिरियल्स आहे, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स,
पल्सेस, सिरियल्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल, फॅट, ऑइल्स. आपण हे सर्व फूड म्हणजे बॅलन्स डाएट कसं घ्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टी किती प्रमाणात घ्यायला पाहिजे हे आपल्याला समजतं. जसं की आता हा इथे आपल्याला बघू शकता, याच्यात काही अनहेल्दी फूड आहे आणि इथे हेल्दी फूड आहे. तर आपण किती फूड कोणत्या क्वांटिटीमध्ये घ्यायला पाहिजे हे आपण या पिरॅमिड वरून शिकू शकतो. जसं की जे फॅट्स आणि फॅट्स, ऑइल्स आहेत आणि जे फ्राईड फूड्स राहतात ते आपण कमी क्वांटिटीत घ्यायला पाहिजे, म्हणून ते टॉपवर इथे मेन्शन केलेलं आहे. आणि बॉटमला आपण सिरियल्स, पल्सेस हे सगळं आहे. जसं मिलेट्स इज अ सुपर फूड, राईट. तर त्याच्या हिशोबानेच आपण हे सगळं किती क्वांटिटीमध्ये इंटेक घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण या चार्ट वरून समजू शकतो. कुठेतरी कडधान्य, तृणधान्य हा आपल्या आहारामधून कमी झालेला आहे. जे सरळ जंक फूड आपण जास्त म्हणतो ते मोठ्या प्रमाणावर आपण इंटेक करतो, आपण ते ग्रहण करतो आणि कुठे त्याचमुळे कुठेतरी आपली जी शरीर आहे ते नाजूक होत आहे, कुमकुवत होत आहे, कमजोर होत आहे. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता इथे स्ट्रॉबेरी सुद्धा आहेत, आवळे सुद्धा आहेत आणि हे किवी हे सुद्धा आहे, ड्रॅगन फ्रूट सुद्धा आहे, जाम सुद्धा आहे, डाळिंब सुद्धा आहे. म्हणजे सर्वच इथे आपल्याला जे फळं आहेत ते आहे. तर याबद्दल कोण माहिती देईल मला? नेमकं समोर येऊन जा थोडक्यात. आता हे जे फ्रुट्स आहेत, फळं आहेत, इथं ठेवण्याचं तुमचं नेमकं मानस काय आहे? लोकांचा आहारामध्ये फळांचा समावेश फार कमी असतो. आम्हाला हे दाखवायचं आहे की तुम्ही फ्रुट्स खाल्ल्यानंतर तुम्हाला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतील आणि तुम्ही निरोगी राहाल. याच्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात आणि अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामधले टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करतात. म्हणून आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार आहे की जास्तीत जास्त तुम्ही ताजी फळं खा, म्हणजे तुम्ही निरोगी राहाल. नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघत आहे की आज श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय या ठिकाणी जे विज्ञान जी प्रयोगशाळा झालेली आहे आणि जे गृहविज्ञान प्रयोगशाळा झालेली आहे, या माध्यमातून आपण बरेचसे असे विषय बघितले जे आजपर्यंत आपण कधी त्याचा विचारही केला नाही. नक्कीच आता जे भावी सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत, भविष्यामध्ये काही ना काही या विषयांचा इम्प्लिमेंट करतील याची आपण आशा घेऊ आणि नक्कीच यांना आपण एक आशीर्वाद सुद्धा देऊ की मोठ्या जे उत्साहाने या विषयामध्ये ते भाग घेतील. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही आपल्या द टाइम्स ऑफ पुसद न्यूज चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.